महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कापूस सुधार प्रकल्पात कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकांत पोपट दोंदे यांच्या हत्या प्रकरणी गुरुवारी शिवसेना तसेच विविध आंबेडकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत नगर मनमाड महामार्गावरील विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर 1.5 तास रस्ता रोको आंदोलन केले। आंदोलनादरम्यान विद्यापीठ प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी 1.5 तास होऊनही न आल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सुरुवातीला सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे व कामगार कल्याण अधिकारी डॉक्टर उगळे यांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला। मात्र कुल सचिवांनी स्वतः येऊन निवेदन स्वीकारावे अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता। यानंतर कुल सचिवांच्या वतीने प्रतिनिधी स्वरूपात प्रशासनामार्फत सहाय्यक कुलसचिव घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी श्रीकांत दोंदे यांच्या कुटुंबासह आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले। निवेदन पुढील कारवाईसाठी संबंधित स्तरावर पाठवून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। शिवसेना व विविध आंबेडकरी संघटनांनी दिलेल्या निवेदनात श्रीकांत दोंदे हत्या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी, कुटुंबियांना तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, तसेच विद्यापीठाचे कुलसचिव व संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना सह आरोपी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली। निवेदनात विद्यापीठ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। दोंदे ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या परिसरात पुरेशी सीसीटीव्ही यंत्रणा, प्रकाश व्यवस्था व अन्न सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप करण्यात आला। तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित पाहणी होत नसल्याने सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। दरम्यान आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली। आंदोलन मागे घेतल्यानंतर विद्यापीठ सुरक्षा रक्षक व राहुरी पोलिसांकडून वाहतूक पूर्ववत करण्यात आली। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।